घेतलं करते, पण मला आणलंय आवडतं आणि पूजे साहेबांना पण एवढं. नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. जयूच्या नवीन व्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि कशात सर्वजण सुखी आनंदी राहीच मी देवाला प्रार्थना करीन. तर माझी रुटीन स्टार्ट झालेली आहे. तर बघू शकता रात्रभर कामं केलेले आहेत. रात्रभर 3 टॉपला इथं 11:30 वाजेपर्यंत मी हातशिलाई करत होते. हे का आणि कुठे गेला हा, म्हणजे असं कामं केलेत एवढे सगळे आज का नाही. खूप ड्रेस खूप ब्लाऊज आहेत. आज इंटरलॉक करायचे आहेत मला, खूप तयार झालेले आहेत, इमर्जन्सी जायचे आहेत. तर पूजे साहेबांनी गरम कपडे इथंच काढून फेकून गेले. तर उचलते. चला रुटीन स्टार्ट झाली माझी, थांबणार नाही. हे पण आहे पटियाला. तर पाहू शकता पटियाला आहे, तुम्हाला दाखवीन मी. पंजाबी पटियाला आहे. इथंच सगळे खूप छान छान कपडे आलेत, फ्रॉक वगैरे बनवायला. तर किचनमध्ये जाऊ, आज नवीन नवीन काय काय बनवायचं आहे आपल्याला. पाणी पिऊन असेच मुलं ठेवते, काय करणार. जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चहा चालू आहे, चहा पिणार आहे आता. तर पाहू शकता मशरूमला का नाही मी थंड म्हणजे गरम पाण्यात धुवायचं, थंड पाण्यात अजिबात धुवायचं नाही. गरम पाणी मी उकळून घेतलं कढाईत टाकून. पहिलं मशरूममध्ये एका मशरूममध्ये 4 फोडी केल्या आणि थंड पाणी आहे ना त्याच्यात धुतलं की त्याच्यात जे ह्याच्याला घाण लागलेली असते ना मशरूमला, ती अजिबात निघत नसतं. मग गरम पाण्यात आपण धुतलं ना, उकळवायचं पाणी आणि त्यात टाकायचं मशरूमच्या फोड्या करून आणि परत हलवायचं आणि झाऱ्यानं काढून घ्यायचं. आता काय करायचं, कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, अर्धा चमच एवढंसंच, आणि त्याच्यामध्ये मशरूम ॲड करायचं ज्या आपण गरम पाण्यातनं काढलंय ना तेच. आणि त्यानंतर का नाही थोडंसं मीठ टाकायचं आणि परतून चांगलं घ्यायचं. पाणी सगळं सुकायला पाहिजे. परतून घेऊन परत आपण कांदा, लसूण, अद्रक ठेवायचं. मी लसूण घेतले, अजून सोलून घेणार आहे. कांदा घेणार आहे, 2-3 टमॅटो घेणार आहे आणि कोथिंबीर ही टाकून घेणार आहे. मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आज बनणार आहे आपल्यासाठी स्पेशल. खूप दिवसाने भेटलेलं आहे मला चण्याची भाजी. पूजी साहेबांनी घेऊन आले, त्यासाठी मी रात्री का नाही चण्याची डाळ आहे ना भिजवून ठेवलेली आणि स्वच्छ दोन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि त्यासाठी का नाही इथं लसणाच्या फोड्या करून घेतले, तर म्हणजे कुटून घेतले. लसूण छानपैकी सोलून का नाही इथं टिचून घेतलंय. हे आहे तेलाचीच ती मशरूम काढलं होतं का नाही मी, तीच प्लेट आहे ती धुवून. त्यानंतर बघा हिरव्या मिरच्या इथं मी थोडं परतून घेतलंय. कशात थोडं तेल टाकून बघा भाजलेलं दिसतच असेल. हिरव्या मिरच्या भाजून घेतले थोडे. तर हे बघू शकता चण्याची भाजी खूप दिवसानं भेटली, हिरवीगार आहे. तर स्वच्छ 2 पाण्यात धुतले. ठीक आहे, आपल्याकडची नाही धुतली तरी चालेल, पण हिथली कशी आहे माहिती आहे का, हिथली धुवावीच लागते आपल्याला. एवढी घाण असते. दिल्लीमध्ये आता कुठनं येते काय येते. आणि इथं जी बाजार आहे ती भयानक बाजार आहे, खूप वेगळा. मग का नाही एक पावशेर आणलेली आमच्या दोघांसाठी. बघू आता मुलांना पण खायला आपण जबरदस्तीने द्यायची, पण भेटली ह्यावेळी आत्ताशी. तोपर्यंत बोलच तर का नाही आपलं तिकडं मशरूम पण परतत आहे. ह्याला परतून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आहे. जे आपण पनीर मसाला बनवतो ना, म्हणजे पनीर बनवण्यासाठी, नॉनव्हेज बनवण्यासाठी, तसंच तो मसाला बनवायचा आहे आपल्याला मिक्सरला. मग ही परतस पाणी पूर्ण हे आटून जातं. हे तुम्हाला दाखवू. इथं पाहू शकता. तर मी काय केलं, हिरवे मटर घेतलेत सोलून. 1 मिनिट कॅमेरा हलतो माझा. हे तर चहा बसून पेलो दोघं पण, गुळाचा चहा. हे तर बघा ह्याच्यामध्ये पॅकिंग आले 150 ग्रॅम फक्त 40 रुपयाला. मशरूम आणि टमॅटो दाखवते. हे आहेत टमॅटो 3 घेतलेत. ठीक आहे, धुतलेली टमॅटो आहेत, फ्रीजमध्ये पुसून ठेवलेले आहेत. महाग आहेत ना टमॅटो आता. मग का नाही आत्ताशी मी मटर छिलला, हे का इथून छिलून घेतलं 1 वाटी भरून असेल. मग आता मटर ॲड करणार आहे मी त्या मशरूममध्ये. ठीक आहे, इकडं दाखवस तर इकडं पाणी बघा आटलंय, थोडंसं राहिलंय थोडंसं. आता मी ह्याच्यात पूर्ण फोडणी देणार आहे चण्याची भाजी पहिली, कारण असं नाही लास्टमध्ये थोडंसं नाही ही जी देणार ना. आणि ही नॉनस्टिक आहे माझी कढाई. हो का, नॉनस्टिकची माझी पूर्ण गेली घासून थोडीशी तर राहिली, कारण मी किती जपून मला स्वच्छ घासलेली भांडी आवडतात. मग ती नॉनस्टिक होती. हो का, पाहिलं का नॉनस्टिकी आहे. मग हे असं झालं, जाऊ दे मुलं. बघितलं का बोलता बोलता किती छान परतून घेतलं. आता आहे का पाणी, अजिबात नाही. परतून झालं की काढून घ्यायचं. पाणी पूर्ण
एक थोडं पण नाही. तर काढून घेते आता. तर बघा एवढंच आहे, एवढंच 40 रुपयाचं काढूं घेतलं हे बघा. धुवा धुवा ह्याला बारीक चिरून घेते मी पहिल्यांदा. भाजीला छानशी बारीक चिरून घेते. कढई सुद्धा बघू शकता, कढईमधलं पूर्ण काढून घेतलेलं आहे. त्याच्यातच मी आता भाजीची फोडणी देणार आहे. मग बारीक चिरून घेणार आहे. भाजी अशी तोडलेली आहे की, पण अशी नाही, मुलं खाणार नाहीत ना. मग छानशी मी निवडून पण घेतली. थोडीफार ना एक डेंटल पण इकडं साफसुथरी एवढी देत नाहीत ना, म्हणून बारीक जे होते ना असे काय करतात, मोठे मोठे भाजी जशी त्यांच्याकडून चुकून खालनं झाड उकडलं म्हणजे निघालं आपलं झाड निघाल्यानंतर ह्याच्यातच ॲड करून देतो. मग त्यामुळे वजनासाठी मग ती काढून मी निवडून घेतली. चांगली किडे वगैरे आहेत का बघून परत धुतलेली आहे. आता सोलायचा एक किवी, हो का, किवी घेतली, सोलून घेते छानशी. तर पाहू शकता ह्या 2 फोड्या करून घेतल्या. आता द्यायची एक फौजी साहेबांना, दुसरी मी खाणार. तर बघा हे बारीक कुटून घेणार आहे. हे का पूर्ण वाटून घेतलं मी छानशी बारीक. तर बघू शकता बारीक चिरून घेतली भाजी अशी. ठीक आहे, अशी भाजी चिरून घेतली. बरोबर आहे का नाही. ह्याच्यामध्ये खूप प्रकारचे म्हणजे बनवू शकता. अशी मी बनवते चण्याच्या डाळीसोबत पण, आणि शेंगदाण्याचे कूट वगैरे सगळं टाकून खूप बटाट्यात पण बनवू शकतो. पण आज माझी म्हणजे इच्छा झाली. पूजा साहेबांनी सांगितलं की चण्याच्या डाळीत म्हणजे आई बनवून द्यायची मला, तसं बनवून दे. म्हणजे माझे सासूबाई आता नंतर आपल्यासोबत नाहीत, एक्सपायर झालेत, 1 वर्ष होऊन गेलं. आणि त्यांनी शिकवले ठीक आहे भाजी बनवायची मला. आणि त्यामुळं का नाही चण्याच्या डाळीतच बनवणार आहे मी आज. तर हे का पुढचा कॅमेरा केला आहे मी, आणि आता बनवत आहे फटाफट. नाही काय नाही, एकदम सिंपल बनवणार मी. काय एवढं हे नाही. मसाला टाकला की भाजींचा चव निघून जातो. पण जिरा मोहरी थोडीशी ऍड करायची. माझ्या सासूबाई काय ऍड करायच्या नाही, पण जिरा मोहरी मी थोडंसं ऍड करणार आहे. ठीक आहे, चमच आहे तसं नाही की चमच नाही असं नाही. जोपर्यंत मोहरी चांगली फुटत नाही तोपर्यंत जिरा ऍड करणार नाही. हो का, फटाफट फुटायला लागले मोहरी, कसा आवाज येतो है. सिंपल पद्धतीने बनवणार आहे. आता करते थोडासा जिरा ऍड. जिरा थोडासा ब्राउनिश थोडासा करणार आहे ब्राउनिश. पण आता करायचं ऍड. त्याच्यामध्ये ज्यादा करपवणार नाही, कारण आजच्या माझ्या सांगायच्या की पुण्या लसूण जास्त परतायचं नाही. ठीक आहे, तर मी कमी करते. इथं माझं इंजेक्शन इथं आहे आपलं हिरव्या मिरच्या अगोदरच भाजलेली आहे छानशी. मी हात धुवून येते, कारण मला हात नाही धुतला की मला लय बेकार आहे माझं हे हात. बस दिवसभर पोळत असतं. ठीक आहे, छान थोडं परतलेलं आहे. आता दुसरं काय ऍड करणार नाही आपण. त्याच्यामध्ये लसूण जास्त पाहिजे असतं. चला आता ही ऍड करून घेते भाजी. सगळी आता ठेवून टाकते इकडं. आता मशरूम पण परतून घेतलंय, ती पण बनवणार आहे. त्याच्यासाठी मसाला करायची गरज आहे. आता त्याला वेळ लागेल. ठीक आहे, गायराने काय डान्स केलाय माहिती आहे का, काल पुशिंग केलेलं आहे. भाजी अशी ऍड झालेली आहे. आता चण्याची डाळ पण आपण ऍड करू. लागणार आहे अर्धा पाऊण तास याला बनायला. हळूच म्हणजे जास्त स्पीडमध्ये नाही. आता कामं करत जाणार. आणि 2 पाण्यात धुतलेली आहे बरं का डाळ, कारण डाळीला पाणी नाही टाकणार आहे मी. त्या वाफेतच आता शिजणार आहे. जसं निघेल तशी भांडी आपण का नाही बेसिंगमध्ये टाकत जायची. ती पण डाळ हो का. आता मीठ मी अर्ध्या चम्मचपेक्षा जास्त टाकता. हो का, मी आता अशी बनवते आणि खाली वर करून घेते थोडं. तर असं खाली वर करून घेतलेलं आहे. ढक्कन पण आहे थोडीशी का नाही. अजून एक वेळा फिरवस्तोवर का नाही मी ढक्कन नाही लावणार. ढक्कन इथंच ठेवणार आहे. हे का जवळच थोडं इंडक्शनचं का नाही फॅन असतो इथं. हे का इथं फॅन असतं, त्यामुळं का नाही मी घाण काढते इथली. इथं फॅन असल्यामुळे का नाही आम्ही जास्त तिच्याजवळ काही ठेवत नाही. बस इंडक्शन ठेवतो. तर आता थोडा वेळ असंच कचरा आला माझा. आता मी इथं पोहोचले. हीटर आहे माझ्याजवळच.
इथं बसते मी बशीच का नाही स्पंज हातरून बसलेली असते, कारण स्पंजवर का नाही आपल्याला थंड लागत नसते. आणि हो का ही बसण्यासाठी कोण बसलं इथं तर हे टाकायचं असं बसायचं. तर हीटर पशी आहे. 3 टमॅटो घेतले. हे का नाही एवढे मटर आहेत ना, आणि त्यात का नाही अद्रक पण एवढंच फोड्या घेतल्यात, कारण चपचपीत जास्त खाणार नाहीत मुलं, पण थोडीच आवड करतात. पण मला आणलंही आवडतं आणि पूजे साहेबांना पण. एवढं लसूण शिलून घेतलेलं माहीतच आहे तुम्हाला. ह्याच्यात आहेत आपले हिरव्या मिरच्या ठेवलेले, आणि आता मी सोलून घेते एवढं सगळं. एक फोड खाल्ली वाटतं पूजे साहेबांनी. हो का ह्याच्यासोबतची एक फोड गेली. कचरा बघा इथंच आहे, ह्याच्यातच टाकायचा आणि एकदमच बाहेर नेऊन डस्टबिनमध्ये भरायचं. इथं तिथं टाकायचं नाही. स्टँड राणी कशी उभं राहिली बघा. चला आता तुम्ही काय कुठल्या पद्धतीनं बनवता हे सांगा. मी आयब्रो वाढवलेला आहे. आता विचार करते पार्लरमध्ये जावावं एक वेळ, कारण का चेहरा पण खूप वेगळा झालेला आहे माझा. त्यासाठी मी वाढवत आहे आयब्रो, चांगला शेप मोठा काढायचा म्हणून. आता मी करणं झाले खूप दिवस झालं, महिना 2-2.5 महिने झाले केलंच नाही. आणि आता का नाही गायू आणि पिलू झोपलेले आहेत, तर भाजी बनवत आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीनं कुठल्या पद्धतीनं बनवता, कशी बनवता ते पण सांगा. आणि गायू राणीचा खेळ बघा, पहिल्यांदा खेळ झाला. आता मी आता बसलेली आहे. सचुनी बघा, सचुनीला आता पडलेला आहे पिलू, दोघीची भांडण झालेली आहे. तुला काय झालं का संगूच, माझे संगूजला हसत होता. आता मी लाड केलं की संगूज रोल जैसे करते. संगूज के संगूज पिलू, इसके सर कैसे गरम हो रहा है. माझं संगूज के नाही गरम झालंय की हो. तेंगे तेंगूच बघा, हे टेंगू बाल धुतले. आता तेल लावायचं. पप्पा येस तर आम्हाला नाही तर काय खरं नाही. चुटी बांधती माग, हो का सगळं खोलून घेते. तिथं मी कपडे कापत आहे तेव्हा माझे. क्या हो गई बघा, संजली की सजा हो गई. किती भारी आवाज आहे ना तुम्हाला. चला आता बघितलं का